माझं दुःख त्यांच्या मोर मांडलं, त्याने बी त्यांचं दुःख माया मोर मांडलं. म्हणजे तू जेव्हा त्यासनी हे समज सांगितलंस तेव्हा त्या काय बी म्हणल्या नाही? म्हणल्या की मी जे सांगितले तेच होणार. बानूला जेजुरी सोडून जावं लागलच. हे बघा अजा आणि बानू त्या तिथं आहे ती. जाऊन आला का काय माणसं दिवसनी भेटून? चल. ए बानो, अग काय हा किती हाका मारायच्या? वय राजा, तू माणसं दिवसनी भेटून आला का काय? काय म्हणल्या माणसं दिवी? आता काय बी विचारू नका, आपण समजा आधी वाड्यावर जाऊया. वय वय चला घरला चला. श्री गणेश. प्रणाम श्री गणेश. अगदी योग्य वेळी आपले दर्शन घडले असे म्हणावे लागेल. तुम्ही काळजीत दिसत आहात मुनिवर. हो श्री गणेश. श्री म्हाळसा देवींना सारीपाटाच्या खेळासाठी सिद्ध करण्याचे दायित्व श्री खंडेरायांनी माझ्यावर सोपवले आहे. हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे मुनिवर. हे सहज सोपे नाही. हो श्री गणेश, ते मला ठाऊक आहे आणि म्हणूनच योग्य वेळी आपले दर्शन झाले असे मी म्हणालो. श्री गणेश, कोणत्याही कार्याआधी आपले स्मरण केले जावे हे सर्वश्रुत आहे. मीही अत्यंत महत्वाचे असे कार्य करायला जात आहे. आपला आशीर्वाद असू द्यावा. होय मुनिवर, सर्वांच्या दृष्टीने हे कार्य पूर्ण होणे आवश्यक आहे. येतो मी. नारायण नारायण. नारायण नारायण. देवी देवी, आजही कार्य अपुरच राहणार की काय? देवी देवी. मुनिवर, क्षमा असावी माते. रात्रीच्या प्रहरी भेटायला आलो. आज काय हेतू ठेवून मला भेटायला आलात मुनिवर? देवी, हे खरं आहे की मनात हेतू ठेवून मी एक कार्य करण्याच्या उद्देशाने इथे आलो आहे. सांगा मग. आधी आख्यानाच्या वेळी जे झाले त्याविषयी सांगायचे होते. बानूशिवाय आख्यान होणार नाही असं सांगितलं ना तुम्ही? ध्यानात आहे माझ्या. क्षमा असावी माते, परंतु त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी जर का आख्यान तसेच सुरू ठेवले असते तर श्री खंडेरायांचा रोष ओढवून घेतला असता. तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात हे ठाऊक आहे मला मुनिवर. मग उगाच यांचं नाव कशाला घेता? तुम्ही तिच्या हितासाठी सगळं काही करणार हे गृहीत आहे आणि मला त्याचा आता रागही नाही येत. मी माझी समर्थ आहे. देवी, प्रथमदर्शनी असे दिसेलही की मी बानूची बाजू घेतो आहे, परंतु मी एक संन्यस्त आहे. मी कुणा एकाची बाजू का घेईन? सर्वत्र मंगल व्हावे ही सदिच्छा घेऊनच मी भ्रमण करत असतो. प्रस्तावना नको मुनिवर. कार्य काय आहे ते सांगा. मी तुमच्या हिताचीच गोष्ट सांगतो आहे. हे आता सिद्ध होईल. पाहूयात. देवी, बानू आपल्याला जेजुरीत राहायला नको आहे हे सर्वश्रुत आहे, परंतु त्यासाठी आपण जो मार्ग निवडला तो मात्र
अयोग्य होता. तुम्ही माझे विश्लेषण करायला आला आहात का मुनिवर? माझी ती योग्यताच नव्हे. नारायण नारायण. आता थेट मुद्द्याचं सांगावं लागणार, नाहीतर काही खरं नाही. मुनिवर पुढे. हा, मला असे म्हणायचे आहे की बानूला जेजुरी बाहेरच काय तर राज्याबाहेर काढण्याचा एक अगदी सोपा उपाय आहे. म्हणजे मुनिवर, तुम्ही तिचे गुरु आणि ती तुमची शिष्य आहे. होय माते. मग हे नीतिशास्त्रात बसत नाही मुनिवर. आपल्याला असे वाटणे स्वाभाविक आहे माते, परंतु मलाही असे वाटते की इथे दुःखात श्री खंडेरायांच्या वियोगात राहण्यापेक्षा बानूने कुठेतरी दूर दूर जाऊन साधना करावी. यावेळी कोणते कारस्थान तर नाही ना मुनिवर? माते, मला आपले भय आहे माते. मी असे का करेन? माझ्या ज्ञानाचा आपल्याला लाभ व्हावा हाच काय तो प्रयत्न. काय मार्ग आहे? देवी, बानूने जेजुरी सोडून जायचं की इथेच राहायचं हा निर्णय तिच्याशी सारीपाट खेळून ठरवला जाऊ शकतो. मुनिवर, त्या सारीपाठाच्या डावाने माझ्या संसाराचं काय झालंय हे पाहिलंय ना तुम्ही? हो हो. तरीही मला सारीपाठाचा डाव खेळायला लावताय. काय ठरवलंय काय तुम्ही? कटकारस्थान करून मला जेजुरीच्या बाहेर काढायचं असा विचार करताय की काय तुम्ही? क्षमा असावी देवी, परंतु आपण जेजुरीत नसाल तर या जेजुरीची काय शोभा राहिली? आपण जेजुरी सोडून जावे असं मला का वाटेल? मी माझ्या गुरूंचे स्मरण करून आपल्याला आश्वस्त करतो की आपण जेजुरी सोडून जावे असा विचार माझ्या मनात नाही. तो सारीपाठ मी पेटीत बंद करून ठेवलाय, कधीही न काढण्यासाठी. पण त्याचा विषय जर पुन्हा निघणार असेल तर तो नष्ट करणंच योग्य आहे. माते, असे करू नका माते. तो श्री महादेवांचा प्राचीन सारीपाठ आहे. तो सारीपाठ हा केवळ एक खेळ नव्हे, तर तो या संपूर्ण जगत संसाराच्या खेळाचं एक प्रतीक आहे. तरीही या जेजुरी गडावर सारीपाठ खेळला जाणार नाही. अवघड आहे. श्री म्हाळसा देवींना समजावून सांगणे अवघड आहे. आपण यावे मुनिवर, रात्र झाली आहे. होय माते. देवी, जाण्याआधी एक सांगायचे होते. आपण त्याचा खरंच विचार करावा. देवी, आपण जे बोलता आहात ते योग्यच आहे, पण मुनिवर, एक ध्यानात असू द्या. तो सारीपाठ मी यांच्यासोबत खेळले आहे, तो मी तिच्यासोबत खेळू शक्य नाही. परंतु एक डाव देवी, आणि तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे सारीपाठ या खेळातलं तुमचं कौशल्य हे निर्विवाद आहे. आपण प्रत्यक्ष श्री खंडेरायांना हरवलेलं आहे, त्यामुळे आपण कोणालाही हरवू शकता. माते, येतो मी. नारायण नारायण. कार्य पूर्ण नाही, पण अचूक झाले आहे. नारायण.
आज्या आलास वय माघारी, म्हणजे बानूची न तुझी भेट झाली म्हणायची. बानूला सांगितलं ना तू गडावर गेलाय, लगेच निघाली. अरे कुणाचं काय ऐकच ना ती. बर मला सांग, म्हाळसा देवींची भेट झाली का? काय म्हणले त्या? सांगल नंतर. चाला ए बार, तू आज जा. आता लागलीच ह्यो विषय नका काढूस. हा? जे काही घडलं त्यामुळे बानूने या गडावर यायचं नाही हा निर्णय घेतला आहे. पण बानूला समजावणं आवश्यक आहे. तिचा हा निर्णय बदलणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या साऱ्याला काहीच अर्थ उरणार नाही. आज एकीकडे गडावर म्हाळसेला सारीपाट हा मार्ग उचित आहे हे सांगण्याचे कार्य नारद मुनी पार पाडत आहेत. तसंच मला बानूशी बोलणं देखील अत्यंत आवश्यक आहे. प्रणाम देवा. मुनिवर, प्रसन्न दिसत आहात. होय देवा, आपण माझ्यावर जे दायित्व सोपवले होते तेच पार पाडायला गेलो. मग कार्य पूर्ण झाले की नाही? श्री म्हाळसा देवींना सारीपाटाच्या खेळासाठी सिद्ध करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. ते अत्यंत अवघड असे कार्य आहे. परंतु याबद्दल त्यांच्या मनात विचार सुरू करण्यात मला यश मिळालं आहे असं आत्ता तरी वाटतं आहे. म्हाळसेने काय निर्णय घेतला आहे ते लवकरच कळेल. माझे कार्य पूर्ण झाले आहे. आज्ञा असावी. नारायण नारायण. मल्हार नक्षत्र म्हणजे आज देव येणार. म्हाळसा, तुला मुनीवर भेटून गेले असं कळलं. हो, तुमच्यापासून काही लपून राहिलं नाही. ते मला भेटायला आले होते हे जसं तुम्हाला ठाऊक आहे, तसं आमच्यात काय बोलणं झालं हे देखील तुम्हाला ठाऊक असेल. ते जर कळलं असतं तर काही झालं असतं का? ते जर तुम्हाला समजलं नसतं तर मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं. तुला जे हवं ते साध्य करण्याच्या निगडीत काहीतरी बोलणं झालं असावं हे मात्र मी तुला सांगू शकतो. होय ना? हो, बानूला जेजुरीतून काढण्यासाठी मला एक संधी मिळेल असं तुम्ही म्हणाला होतात. कदाचित तीच ही संधी असावी. म्हणजे नारद मुनी त्याबद्दल तुला सांगायला आले होते तर? होय. मग त्यांनी कोणता मार्ग सुचवला? सारीपाटाचा.
आणि तू तो मान्य केलास. म्हणजे या गडावर पुन्हा सारीपाटाचा डाव खेळला जाणार. सारीपाटाच्या एका डावामुळे माझ्या संसारात काय काय घडलं हे नव्याने सांगायला नको. पण बानूला जेजुरीतून काढण्यासाठी जर तो एकमेव मार्ग असेल तर विचार करावा लागेल. तुम्ही आता तेच विचारायला आला होतात? नाही म्हाळसा, मी तुला वेगळंच काहीतरी सांगायला आलो होतो. काय? मी तुला हे सांगायला आलो होतो की मी बानूकडे चाललो आहे. मला खात्री आहे की तू योग्य तोच निर्णय घेशील.